हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला आनंददायक सुख शांतीचा आणि समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला। यंदा 2025 मध्ये पंचांगानुसार शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि या नवरात्राचा समारोप 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीला होईल। दरवर्षी 4 नवरात्र साजरे केले जातात, त्यापैकी 2 गुप्त नवरात्र आणि 2 सार्वजनिक नवरात्र असतात। त्यात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते। प्रत्येक वर्षी शारदीय नवरात्र मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते, ज्यात भक्त देवी दुर्गेचे 9 रूपांचे व्रत करून पूजा करतात। 10व्या दिवशी विजयादशमी दसरा याला दसरा आपण म्हणतो तर हा साजरा केला जातो। तुम्हाला सांगायला आनंद होतो की यंदा 2025 मध्ये शारदीय नवरात्र 9 दिवसांवरती थांबणार आहे, तर ती 10 दिवसांची होणार आहे आणि ही एक दुर्मिळ संधी आहे जी खूप शुभ मानली जाते। पंचांगानुसार शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीला समाप्त होईल। तर यावर्षी तृतीय तिथी 2 दिवस म्हणजे 24 आणि 25 सप्टेंबरला असणार आहे आणि जी नवरात्राच्या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये मुख्य आहे। यावर्षी महानवमी 1 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल, ज्या दिवशी देवी दुर्गेच्या सिद्धरात्री रूपाची पूजा केली जाईल। त्याच वेळी कन्यापूजन, भंडारा आणि हवन देखील केले जातं। शास्त्रानुसार तिथी वाढणं शुभ मानलं जातं आणि कमी होणं अशुभ मानलं जातं। यावर्षी तृतीय तिथीची वाढ होणं हा एक अतिशय शुभ संकेत आहे। याचा अर्थ असा आहे की या काळात देवी समृद्धी आणि सुख देऊन येणार आहे, ज्यामुळे समाज आणि देशात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचा संचार होईल। नवरात्रीत देवी दुर्गेची सवारी खूप महत्त्वाची असते। तिचं आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानंतर देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत असते, जो ज्ञान, समृद्धी आणि शांतीचं प्रतीक आहे। हत्तीवर मातेचे आगमन समाजात ज्ञानाची वाढ आणि समृद्धीला दिशा देणारे आहे। तर या 10 दिवसांच्या नवरात्रीमध्ये भक्तांना देवी दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अधिक वेळ मिळेल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भक्तीला आणखी दृढ करण्याची संधी मिळेल। नवरात्रीचे महत्त्व वाढवण्यासाठी भक्त देवी दुर्गेच्या प्रत्येक रूपाची पूजा करतात आणि 10व्या दिवशी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी समर्पित होतात। नवरात्री म्हणजे उत्साह, भक्ती आणि श्रद्धेचा एक पर्व आहे, जो संपूर्ण भारतात आणि जगभरातील हिंदू समाजात साजरा केला जातो। नवरात्रीमध्ये उपवास हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। घरातील महिला आणि पुरुष दोन्ही नवरात्रीत उपवास करतात। काही जण 9 दिवसांचा उपवास ठेवतात, तर काही जण घटस्थापनेच्या दिवशी उपवास सुरू करतात आणि घटपूजा करून झाल्यानंतर उपवासाचा आरंभ करतात। तुमचा उपवास करण्याची पद्धत जशी असेल तशीच तुम्हाला उपवास करण्याची पद्धत चालू ठेवायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या 3 स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास करू नये, कारण जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्यांना आयुष्यभर पश्चाताप होईल, संकटे येतील, दारिद्र्य मागे लागेल आणि घरावर आणि कुटुंबावर अडचणी येतील। तर या स्त्रियांबद्दल माहिती घेणं महत्त्वाचं आहे। याशिवाय उपवास करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि उपवास कशा पद्धतीने करावा याबद्दलची माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस। शारदीय नवरात्र प्रत्येक घरात आणि प्रत्येक भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। जरी आपल्याकडनं घटस्थापना केली नसली तरी सुद्धा शारदीय नवरात्रीत मंगल कलशाची पूजा निश्चितच केली जाते। या पवित्र पर्वात देवीची उपासना करण्यासाठी काही गोष्टींची शुद्धता आणि समर्पण आवश्यक आहे। शारदीय नवरात्र एक पवित्र आणि साधना प्रधान पर्व असते आणि या काळात काही गोष्टी टाळल्यास साधना अधिक शुद्ध होऊन मन शांत आणि एकाग्र राहू शकतं। या पवित्र पर्वात काही महत्त्वाच्या चुका टाळल्या पाहिजेत। नवरात्रीमध्ये आपल्याला मद्यपान, कांदा, लसूण आणि तामसिक पदार्थ खाणं टाळावं लागतं। घराच्या पूजास्थानाची स्वच्छता राखणं तसेच स्वतःची स्वच्छता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे। घरात गोंधळ, कचरा किंवा धूळ असू नये। ज्यांनी अखंड नंदादीप ज्योत प्रज्वलित केलेली आहे त्यांनी तिची काळजी घेणं आवश्यक आहे, कारण जर ही ज्योत विझली तर ती अशुभ मानली जाते। नवरात्रीत उपवास किंवा व्रत केल्यास त्या व्रताच्या काळात कधीही सोडू नये। शारीरिक अडचणी असल्यास शास्त्रानुसार व्रताचे नियम बदलता येतात, पण अचानक व्रत मोडणं टाळलं पाहिजे। पूजा करताना फोन, गप्पा, वादविवाद आणि नकारात्मक वर्तमानपासून दूर राहा आणि मनापासून देवीची उपासना करा। जर घटस्थापना केली असेल तर त्याची नीट काळजी घ्या, पाणी जास्त ओतू नका आणि नारळ किंवा मातीमध्ये रोप सुकू देऊ नका।
तर बघा, नवरात्रीच्या काळात वाईट सवयी, राग, कटुता आणि अपशब्द टाळा. शांतता, संयम आणि करुणेची पाळणी करा. देवीच्या उपासनेत प्रत्येक जीवात देवीचे स्वरूप पहा आणि दुर्बलांचा अपमान करू नका. 9व्या दिवशी घट विसर्जन आणि देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना शास्त्रानुसार योग्य विधी पार पडावेत. घाईघाईने पूजा करू नका. शारदीय नवरात्रीमध्ये स्त्रियांना आणि लहान मुलींना आदर देणं आवश्यक आहे. हा नियम केवळ नवरात्रीतच नव्हे तर वर्षभरासाठी पालन करणं आवश्यक आहे. कन्यापूजन हे एक विशेष मंगल कार्य मानलं जातं. त्यामुळे शक्य असल्यास कन्यापूजन करणे आणि त्याचा आदर देणे खूप शुभ मानलं जातं. काही ठिकाणी नवरात्रीत रात्री जागरण करून भजन कीर्तन देखील केलं जातं. तर हे सर्व भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने करणं महत्वाचं आहे. यावर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:01 ते 8:05 असणार आहे. त्यानंतर अभिजित मुहूर्त 11:45 ते 12:38 असणार आहे. अष्टमीची तिथी 30 सप्टेंबरला आहे आणि नवमी 1 ऑक्टोबरला आहे. तर विजयादशमी 2 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. नवरात्री 22 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत असते आणि विजयादशमी 2 ऑक्टोबरला येते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीचे एक विशेष रूप असतं आणि त्याची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीची, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची, 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची, 6व्या दिवशी कात्यायनी देवीची, 7व्या दिवशी कालरात्री देवीची, 8व्या दिवशी महागौरी देवीची आणि 9व्या दिवशी सिद्धरात्री देवीची आणि 10व्या दिवशी विजयादशमी दसरा हा साजरा केला जातो. तर या दिवशी देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. ते प्रत्येक रूप शुद्धतेचे, शक्तीचे आणि विष्णू रूप दर्शवतात. नवरात्रीचा उपवास मुख्यतः शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धतेसाठी असतो. हा उपवास कोणत्याही वयोगटातली व्यक्ती करू शकते, पण तो धार्मिक नियमांचं पालन करून आणि संयमाने करावा लागतो. नवरात्रीत उपवास करताना देवीची भक्ती आणि त्यागाचा भाव खूप महत्वाचा असतो. उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत यावर काही नियम. यामध्ये तुम्ही फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. राजगिऱ्याचं पीठ, साबुदाणापासून बनवलेले पदार्थ जसं की खिचडी, पुरी, पराठा, वडा आणि शिरा खाणे योग्य आहे. शेंगदाणे, बटाटा आणि इतर पालेभाजी सुद्धा उपवासामध्ये खाऊ शकता. मात्र तामसिक पदार्थ, मसालेदार, तेलकट आणि शिळे अन्न खाऊ नका. तसेच ज्यांना व्यसन आहे त्यांनी नवरात्रीच्या उपवासात व्यसनांचा त्याग करावा. तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही घरामध्ये घटस्थापना केली असेल तर तुम्ही घरात ब्रह्मचर्याचं पालन नक्कीच करावं आणि या काळात घरात कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्या. जर घराबाहेर एखादी सुवासिनी महिला आली तर तिला हळद कुंकू द्यावं आणि काहीतरी खाण्यासाठी द्यावं. देवी कोणत्या रूपात आपल्याकडे येईल हे सांगता येत नाही, म्हणून या नवरात्रीत जितकं शक्य होईल तितकं दान, धर्म आणि पुण्य करण्याचा प्रयत्न करा. आता काही स्त्रिया नवरात्रीच्या उपवासात चुकून काही गोष्टी करतात ज्यामुळे त्यांना त्याचं फळ हे मिळत नाही. उदाहरणार्थ, काही स्त्रिया खूप कष्ट करून, मेहनत करून उपवास करतात पण त्यांना त्याचं योग्य फळ मिळत नाही. याचं कारण म्हणजे काही विशिष्ट चुका ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तर त्या चुका या महिलांकडनं किंवा स्त्रियांकडनं होतात आणि ज्यामुळे त्यांचा जो उपवास आहे तर तो फलदायी ठरत नाही. तर आता आपल्याला बघायचं आहे की कोणत्या स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास करणं टाळावं. सर्वात पहिली स्त्री ज्या उपवासासाठी योग्य नाही ती म्हणजे गर्भवती महिला. गर्भवती असताना शरीराला अतिरिक्त पोषणाची आवश्यकता असते आणि उपवासामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी उपवास केल्यास त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. जर उपवास करणं शक्य नसेल तर देवीचं नामस्मरण करणं सुद्धा पुरेसं असू शकतं. दुसरी स्त्री जी आहे तर ती उपवासासाठी योग्य नाही ती म्हणजे स्तनपान करणारी महिला. स्तनपान करताना शरीराला जास्त कॅलरीज, प्रथिने आणि द्रव पदार्थांची आवश्यकता असते. तर या उपवासामुळे दूध कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातांनी देखील नवरात्रीचा उपवास टाळावा. तिसरी स्त्री जी आहे जी उपवास करू शकत नाही ती म्हणजे जी महिला मासिक धर्माच्या काळात आहे. तर या काळात शरीराला विश्रांती आणि अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. मासिक धर्माच्या दरम्यान उपवास करणं खूपच कठीण ठरू शकतं आणि त्यामुळे अशा महिलांनी घटस्थापनेच्या दिवशी घरात घटस्थापना करणं सुद्धा टाळायचं आहे. उपवास करणं शक्य असल्यास जास्त कठोर नियम पाळणं टाळा. त्याचप्रमाणे अशक्त किंवा रक्तक्षय असलेल्या स्त्रियांनी सुद्धा उपवास करणं टाळावं. अशा स्त्रियांच्या शरीरावर उपवासाचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतात किंवा वाईट बोलतात त्यांचा उपवास कधीच फलदायी होत नाही. त्यामुळे उपवास करताना मनामध्ये कोणतीही कटुता न ठेवता शांततेने आणि भक्तिभावाने उपवास करा. ज्यांना कठोर उपवास करण्याचा विचार ज्यांनी केलेला आहे तर त्यांनी हलका उपवास ठेवावा. फळे, दूध, दही, सुकामेवा आणि हलके पदार्थ खाऊन देवीची भक्ती करा. देव भक्तीचा बुकलेला असतो म्हणून जितकी भक्ती केली जाते तितकं त्याचं फळ
आपल्याला मिळवता येतं। तर या नवरात्रीत तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करा, हे खूप शुभ आणि फलदायी ठरू शकतं। त्याचबरोबर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र देखील रोज तुम्ही उच्चारावा। रोज आरती करत असताना आरतीमध्ये कापूर वापरून त्याची पूजा करा। त्याचबरोबर थोडेसे 2 लवंगा सुद्धा आरतीमध्ये टाका। तर या पद्धतीने नवरात्रीत सर्व नियमांचं पालन करा। जर तुम्ही या सर्व नियमांचं पालन केलं तर नक्कीच देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होईल आणि तिच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान आणि समृद्धी येईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।